नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या शासकीय आदेशाने ओबीसी समाजाने आपली नाराजी व्यक्त केली आहे। वेळोवेळी या समाजाच्या नेत्यांकडून महायुती सरकारचे आदेश कसे चुकीचे आहेत हे मांडले जात आहे। या संदर्भात अलीकडेच नागपूर येथे ओबीसी समाजाचा मोठा मोर्चाही काढण्यात आला होता। दरम्यान मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्यानंतर ओबीसी समाजात असंतोषाचे फटाके फुटले। ओबीसी समाज या निर्णयाविरोधात राजकीय पक्षभेद विसरून एकवटू लागला आहे। नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चा त्यापैकीच एक होता। आता बीड येथे मोर्चाची तयारी केली जात आहे। महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी समाजाला बसणार असल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे। ओबीसी समाज नाराज असताना सत्ताधारी मंत्री मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने ओबीसी समाजाच्या नेत्यांमधील नाराजीमध्ये अधिक वाढ झाली आहे। याआधी मराठा समाजाचे अनेक राजकारणी नेते झाले, त्यांची मानसिकता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची होती, एकमेकांना विश्वासात घेतले जात होते। आता मात्र तसे होत नाही। आम्ही आरक्षणासाठी कोणाशीही भांडत नाही। ओबीसी आरक्षणातील घुसखोरीविषयी सरकार काही करत नसल्याने आम्ही न्यायालयात गेलो, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे। सत्ताधारी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट कुठल्या कारणासाठी झाले हे माहीत नसल्याचेही भुजबळ यांनी याआधी म्हटले होते, परंतु या भेटीमुळे मंत्री छगन भुजबळ प्रचंड आक्रमक झाले आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्लाबोल करत आहेत। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।